नुकसान भरपाई मिळाली, पण गेले 3 वर्ष आम्ही आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन करावं अशी आम्ही मागणी करतो आहे. परंतु त्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आहे अशी आमची भावना झालेली आहे. आणि त्यानंतर आम्ही ह्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करून आम्ही शासन दरबारी की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे कागदपत्र जी जमा केली, त्यामध्ये आमचं गाव 10/11/2021ला जे शासनाचा आदेश निघाला आहे त्याच्यामध्ये पूर्णतः पुनर्वसनाच्या यादीत आमचं गाव आहे. मग आमचं गाव पूर्णतः पुनर्वसनाच्या यादीत कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं असं असताना आमच्या गावातली केवळ 5 घरं घेतलेली आहेत आणि आमच्या गावाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार हा शासनाने केला. आम्ही त्यानंतर गेले 3 वर्ष शासनाकडं अनेक अर्ज विनंत्या समक्ष भेटून सुद्धा आम्ही मागणी केली, परंतु आमच्या अर्जाला केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न ह्या प्रशासनानं केल्यामुळं त्याच्या उद्वेगानं आम्ही आज उपोषण करण्याचा निर्णय घेतला.